नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. जेवण जात नाहीये, काहीतरी चटपटीत चमचमीत खावंसं वाटते. मग अशा वेळी शेवभाजी हा एक उत्तम पर्याय आहे. आज मी शेवभाजी करते. चला, शेवभाजीसाठी जो रस्सा आपण करणार आहोत त्याचं साहित्य इथं पहिल्यांदा मी दाखवते. 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. 1 वाटी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे. 1 चमचा जिरं घेतले. 1 चमचा धने पावडर घेतली आहेत. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मोठे चिरून घेतलेले आहेत. थोडी कोथिंबीर आहे. 2-3 लसणाच्या पाकळ्या आहेत. आणखीन आलं थोडंसं तुकडं करून घेतलेले आहेत. गॅस चालू केलेला आहे. कढई तापत ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये मी 1 वाटी सुकं खोबरं भाजून घेते आहे. खोबरं गुलाबी रंगाचं होईस्तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आपलं खोबरं आकारानं थोडे कमी झाले आणि थोडंसं त्याला तेल सुटायलेलं आहे. खोबरं भाजण्याचा वास पण यायला लागलेला आहे. आपलं खोबरं छान भाजून झालेलं आहे. सुगंध सुटलेला आहे आणि ह्याच्यातून तेल पण सुटायला लागलेले आहे. मी आता हे खाली काढून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे खोबरं काढून घेते आहे. त्याच कढईत मी 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. आणखी आपण स्लाइस केलेला कांदा आहे ना, उभा चिरलेला, तो घालून घेते आहे. कांदा आपला भाजून होत आलेला आहे. अजून थोडासा खरपूस भाजून घ्यायचा आहे. कांदा आपला छान गुलाबी परतून झालेला आहे. जिरं घालते मी. आलं आणि लसूण घालते. थोडंसं परतून घ्यायचं. टोमॅटो घालून घेते आहे. टोमॅटो तुम्ही नाही घातलात तर चालेल, आवडत नसेल तर. आपलं कांदा, टोमॅटो, लसूण, जिरं सगळं छान भाजून झालं आहे. आता मी हे खाली उतरून घेते. आणखीन गार करून घेते आणि मग त्याचं मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. मिश्रण मी गार करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. इथं मी 2 प्रकारच्या शेव घेतल्या. ही आहे ती तिखट शेव आहे आणि ही आहे ती तिखट नाही आहे, कमी तिखट आहे. म्हणजे तुम्हाला ह्यातली कोणती वापरायची ती तुम्ही वापरू शकता. कधी कधी आपल्याकडं शेव घरात नसते, अचानक आपण ठरवलं काहीतरी करायचं, पाहुणे आले किंवा भाजी कमी पडली, तर अशा वेळी आपण भजीचं पीठ भिजवतो घट्ट, तसं भजीचं पीठ भिजवायचं डाळीचं, बेसनचं, आणि त्याची शेव आपण पाडून घ्यायची. चकलीपत्र असतं की त्याच्यामध्ये शेवेची चकती असते, ती घालून आपण तेलामध्ये शेव तळू शकतो. किंवा आपला जो रस्सा उकळत असतो त्याच्यावर डायरेक्ट तुम्ही शेव पाडू शकता. म्हणजे तळायची पण गरज नाही. त्या उकळत्या रस्स्यामध्ये ती शेव शिजून जाते. तेल तापलेले, थोडंसं जिरं घातले. जिरं छान फुललेलं आहे. माझ्याकडे आज ताजा कडीलिंब नाही आहे, थोडंसं सुकलेलं आहे, तो मी घातलेला आहे. 1 बारीक चिरलेला कांदा घातला आहे आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे. इथं या तेलामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो नाही घातला तरी चालेल, पण आपली ग्रेव्ही ही एकदम गुळगुळीत व्हायला नको, प्लेन व्हायला नको. थोडंसं दाताखाली काहीतरी यायला पाहिजे म्हणून मी हे घातलेलं आहे. तुम्ही नाही घातलं तरी चालेल. आपल्या ग्रेव्हीला चांगला लाल रंग यावा म्हणून इथं काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे. ते तिखट नसतं. इथं कांदा टोमॅटो शिजतोय तोपर्यंत मी आपलं वाटण करून घेते.
खोबरं पण मिक्सरमध्ये घातलेलंच आहे. त्याच्यामध्ये हे कांदा टोमॅटोचं आपण जे भाजून घेतलेलं मिश्रण आहे ते घालते आहे. आपली ग्रेव्ही छान हवी, चविष्ट व्हावी म्हणून त्याच्यामध्ये मी 5-6 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि पाऊण चमचा गरम मसाला घातलेला आहे. पाणी न घालता हे मी बारीक असं दळून घेणार आहे. मसाले ह्याच्यामध्ये टाकले तर जेणेकरून ह्या मसाल्यांचा वास आपल्या सगळ्या मिश्रणाला, ग्रेव्हीला येईल. मी आता हे बारीक दळून घेते आहे. आपलं मिश्रण असं झालेलं आहे दळून बारीक एकदम छान. रंग पण छान आहे. मी इथं कोथिंबीर घालायची विसरले वाटताना, आता मी ती वरून घालणार आहे. कांदा टोमॅटो आपलं छान शिजून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी ही वाटलेली ग्रेव्ही घालते. ग्रेव्ही सगळी मिक्स करून घेते. आपलं वाटण आपण आधी पदार्थ सगळे भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे ते जास्त शिजवायची गरज नाही आहे. मिक्सर धुतलेलं पाणी मी याच्यात घातलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून गरम पाणी घालणार आहे. रस्सा करताना आपल्याला त्याच्यामध्ये नेहमीच गरम पाणी घालायचं आहे. शेवभाजीला रस्सा भरपूर लागतो, कारण जेव्हा आपण शेव त्याच्यात टाकतो तेव्हा शेव रस्सा शोषून घेते, त्यामुळं रस्सा भरपूर करायचा आहे. अजून थोडं पाणी मी याच्यात घालून घेते आहे. धने पावडर घातली, मीठ घालून घेते आहे. आपल्या शेवभाजीला छान उकळी फुटलेली आहे. कोथिंबीर थोडी घालते आहे. शेवटचा टच म्हणजे कसुरी मेथी घातलेली आहे. तुम्ही या ग्रेव्हीमध्ये काजूच्या ऐवजी दही पण वापरू शकता. मी एकासाठी 2-3 पर्याय देते, त्यामुळे तुम्हाला पदार्थ कदाचित जास्त वाटत असतील. पण कधी शेंगदाणे नाही आहेत पण खोबरं आहे असं चालतं, कधी डाळ आहे, कधी तीळ आहे. असं आपल्याला ज्या घरात वस्तू असतील त्याच्यातून आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. आता ही शेवभाजी आपल्याला 2 प्रकारे वाढता येते. एक म्हणजे आत्ता आपला रस्सा गरम आहे तो तसाच गरम ठेवायचा आणि किंवा जेवताना आधी थोडासा गरम करायचा आणि त्याच्यामध्ये जेवायच्या आधी 15-20 मिनटं आधी शेव घालायची, म्हणजे एक तर त्याच्यामध्ये शेव मुरती. असं काही लोकांना आवडतं. काही लोकांना रस्सा आधी घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा जेवतो तेव्हा वरून फक्त शेव घालायची, म्हणजे ती क्रिस्पी राहते. असं 2 प्रकारे आपल्याला शेवभाजी वाढता येते. आता मी तुम्हाला इथं दोन्ही प्रकार करून दाखवणार आहे. हा मी रस्सा नुसता आधी काढून घेते. जेवताना हा गरम करायचा. हा रस्सा मी याच्यामध्ये वरून शेव घालणार आहे म्हणून बाजूला ठेवली. रस्सा आपल्या भाजीला कमी पडला तर असावा म्हणून मी हा जास्तीचा करून बाजूला ठेवते आहे. आता ह्या रश्श्यामध्ये मी शेव घालते आहे. मी शेव दोन्ही प्रकारची थोडी थोडी घालून घेतलेली आहे. बघा कशी छान झाली आहे. आता ही शेव ह्याच्यामध्ये 10 मिनटं मुरेल आणि मग आपण ती वाढायला घ्यायची आहे. कशी मस्त झाली आहे बघा. मला ही शेवभाजी नुसतीच खायला आवडते. अशा रीतीनं आपली चटकदार, चमचमीत आणि अप्रतिम चवीची शेवभाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. ती शेवभाजी तुम्ही भाकरी, पोळी, आपला पावभाजीचा पाव ह्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता आणि आपला उन्हाळ्याची एखादी संध्याकाळ
शानदार बनवू शकता. मी असेच नवनवीन रेसिपीज पाककृती घेऊन येणारच आहे. तोपर्यंत स्वस्त राहा, आनंदी राहा. तुम्ही अजून काही नवीन पाककृती करत असाल तर मला कळवा, म्हणजे माझ्या पण ज्ञानात भर पडेल, मी पण त्या करून दाखवेन. धन्यवाद.